आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात वारी निघते ती अध्यात्मासाठी, परंतु यंदा नांदेडमध्ये एक वेगळीच वारी निघाली आहे, निर्भया वारी। महिला आणि बालसुरक्षेच्या जनजागृतीकरिता पोलीस दल पुढे सरसावलं आहे आणि वारीत सहभागी झाले आहेत। हजारो नागरिक, पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वत्र फक्त एकच भावना उमटली आहे, भीती नाही, निर्भयता हवी आहे। आषाढी एकादशी निमित्त नांदेड शहरात एक वेगळीच वारी काढण्यात आली। पोलीस दलातर्फे मिशन निर्भया या अंतर्गत आयोजित निर्भया वारीत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः वारकऱ्यांसोबत टाळ मृदंग वाजवत फुगडी खेळत सहभाग घेतला। या वारीत महिला पोलीस अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सामील झालेत। महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या वारी परंपरेशी जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या वारीमध्ये महिला पोलिसांनी अभंग गायलेत, विद्यार्थ्यांनी पोस्टर घेऊन रॅलीत सहभाग घेतला आणि निर्भया भारतची नांदी झाली। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की ही वारी म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, तर एक सामाजिक संदेश आहे की महिला सुरक्षित आहेत आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे। आम्ही जवळपास 1 लाख स्कूल स्टुडंट्स आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि चाइल्ड सेफ्टी मध्ये, महिला व बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त पोलीस आणि जनता सहकार्य करून, समन्वय ठेवून जास्त सेफ एन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो, त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेडमध्ये मिशन निर्भया हा अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे। टाळ, मृदंग, फुगड्या, अभंग आणि मिशन निर्भया या सर्वांचा संगम पाहायला मिळालाय नांदेडच्या या रॅलीत। सामाजिक बदल घडवायचा असेल तर पोलीस यंत्रणा अशीच पुढे यायला पाहिजे। मिशन निर्भया आता वारीच्या माध्यमातून जनमानसात रुजायला लागली आहे। हेच या उपक्रमाचं खरं यश आहे।